श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। तर तुम्ही पार्ट 1 बघितलाच असेल। तर आम्ही आलो तो इकडे सप्तशृंगी मातेच्या गडावर। तर तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं, फक्त आम्ही एंट्रीच केली होती। तर आता आमची लिफ्ट यायची वेळ झाली होती, आमचा नंबर पण लागला होता आणि तुम्हाला मी बोललीस खूप गर्दी होती आज। आणि फायनली आमची लिफ्ट पण आली आणि रेवा म्हणजे आम्ही रेवा 1 वर्षाची होती ना, तेव्हा रेवाला घेऊन आलो होतो, पण तेव्हा तिला एवढं समजायचं नाही। पण आता ती 2 वर्षाची कंप्लीट झाली आणि तिला थोडंसं समजायला पण लागलं आणि म्हणून ती इतकी खुश होती ती लिफ्ट वगैरे बघून। आणि परत फिरायला तिला तर खूपच आवडतं। मग आमची लिफ्ट आली, फायनली आम्ही बसलो आणि सगळेजण बसलो वगैरे मग निघालो। आणि लिफ्टने थोडंसं सोपं जातं जायला, कारण आपला वेळ पण वाचतो आणि पटकन दर्शन पण होतं। आणि फायनली आम्ही निघालो आणि वरून लिफ्टमधून खालचा व्ह्यू इतका छान दिसत होता ना, खूप सुंदर वाटत होतं। आणि लिफ्टमध्ये पण म्हणजे खूप सुंदर असं वाटत होतं। आणि यावेळेस जयू, दादा, इशू तिघंजण नव्हते, कारण इशू तिने ऐकलंच यावेळेस आणि मला थोडंसं वाटत होतं की इशूला आणायला पाहिजे होतं, तिने पण आईचं दर्शन घेतलं असतं। पण जाऊ द्या, रेवा होती, रेवा ताई पप्पाकडे बसली होती। आणि लिफ्टमधून जरी गेलो ना तरी खूप नंबर लावावा लागतो, म्हणजे खूप लांब, असं 2 तास लागले आम्हाला। आम्ही 12 वाजता पोहोचलो होतो ना, तर कंप्लीट आम्ही 2ला खाली आलो, 2ला खाली नाही आलो, सॉरी 2ला दर्शन घेतलं आणि मग खाली येऊन थोडासा वेळ तर लागलाच, म्हणजे 3 वाजून गेले होते आम्हाला निघायला। आणि तिकडे इतके छान माकड होते ना, खूप भरपूर असे माकड होते। त्यांना बघून खूप खुश होत होती, कारण ते फर्स्ट टाईम बघितले माकड इकडे। आणि तुम्ही लांबून थोडंसं घेऊन घेतलं आम्ही ब्लॉग, तुम्ही दर्शन घेऊन घ्या आईचं। आणि इतकं भारी वाटत होतं ना आईचं दर्शन घेताना। मी लांबून तरी घेतला आणि थोडं जवळ जाऊन पण क्लिप घेतली होती, पण त्यांनी मध्ये अलाउड केलं नव्हतं म्हणून मध्ये काही क्लिप घेतली। आता जवळून बघून घ्या तुम्ही, खूप छान वाटत होतं। आणि आमचं दर्शन झालं, मी आई आणि रेवा इकडे बसलो, फोटोशूट वगैरे केलं आणि तेवढं ते पण त्यांच्यासोबत फोटोशूट केलं। मग आम्ही फायनली निघालो दर्शन घेऊन आणि इकडे म्हटलं शॉपिंग करून घेऊ, कारण इशूने सांगितलं होतं मी स्कूल जाते पण मला ब्रेसलेट पाहिजे। त्यांना प्राईस वगैरे विचारली, ब्रेसलेट घेतलं आणि मग फायनली निघालो। आणि हे आमचं थोडंसं फोटोशूट बघून घ्या, मस्त असे फोटो वगैरे क्लिक केले। आणि वातावरण खूप छान होतं, म्हणजे पावसाळ्यात जायला खूपच वेगळी मजा असते, कारण व्ह्यू इतका भारी येतो, फोटो पण खूप छान येतात। आणि मग आम्ही तिथून निघालो आणि इकडे आलो आहे मांगीतुंगीच्या इथं। खालीच विचारलं, अजून मांगीतुंगीपर्यंत काही गेलो नव्हतं, खाली विचारलं तर आम्ही आता जाऊ शकतो का, कारण आम्हाला 5 वाजले होते। पण त्यांनी सांगितले हो जाऊ शकता तुम्ही असं, आणि विचारलं त्यांनी हो सांगितलं। पण आम्ही तिथं गेलो, मांगीतुंगीजवळ गेलो आणि त्यांनी सांगितलं की 5 नंतरवरती जायचं बंद होऊन जातं, म्हणून आमचा प्लॅन पूर्ण कॅन्सल झाला। आणि तुझी खूप इच्छा होती मांगीतुंगीला जायचं, पण पूर्ण झाले नाही। त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त अर्ध्या पैसे जाऊ शकता, वरती जाऊ शकत नाही, म्हणून आहे ना आम्ही मांगीतुंगी जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि घरी जायला निघालो। तर असा होता माझा हा पार्ट 2। तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा गाईस। तुम्हाला फोटो कसे वाटले हे पण कमेंट करून नक्की सांगा। बाय।